विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकल सेमिस्टर 3 आजच्या लेक्चरला आपण न्यूटन फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युलावर आधारित एक एक्झाम्पल सोडवणार आहोत. त्यासाठी पायथन कोड कसा लिहायचा ते या लेक्चरमध्ये आपण बघतो आहोत. तर चला लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, हे आहे डेस्कटॉप. या डेस्कटॉपवर हे पायथनचं आयकॉन, यावर आपण डबल क्लिक केली तर हे आहे पायथनचं पेज. आता आपल्याला फाईल क्रिएट करावी लागेल. फाईल, न्यू फाईल, आणि ही फाईल आपली क्रिएट झालेली आहे. आता आपण यामध्ये पायथन कोड लिहिणार आहोत. इम्पोर्ट numpy as np, enter. Import pandas as pd, enter. आणि import math. ओके. आता आपण प्रोग्राम लिहितो. डिफाइन फॉरवर्ड डिफरन्स, फॉरवर्ड अंडरस्कोर डिफरन्स अंडरस्कोर टेबल, आणि मग राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहायचं x, कॉमा y, राउंड ब्रॅकेट कंप्लीट आणि कोलन, एंटर. n इज इक्वल लेन टू द ब्रॅकेट y, ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर. मग डिफरन्स टेबल, डिफरन्स अंडरस्कोर टेबल इज इक्वल टू np डॉट झिरोज, आणि दोन राउंड ब्रॅकेट घ्या. n, n, दोन्ही राउंड ब्रॅकेट कंप्लीट करा आणि एंटर करा. आता आपल्याला डिफरन्स टेबल मध्ये परत डिफरन्स अंडरस्कोर टेबल, मग रेक्टँग्युलर ब्रॅकेट, त्यात कोलन, कॉमा 0, बाहेर या, इज इक्वल टू y, आणि एंटर. त्यानंतर फॉर j इन रेंज, राउंड ब्रॅकेट मध्ये घ्या 1, कॉमा n, ओके. बाहेर या, कोलन आणि एंटर. परत म्हणा फॉर i इन रेंज, i इन रेंज n मायनस j, आता राउंड ब्रॅकेट मध्ये n मायनस j, राउंड ब्रॅकेट कंप्लीट करायचा आणि कोलन द्यायचा, एंटर. नंतर डिफरन्स टेबल, DIF अंडरस्कोर टेबल, ओके. मग रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये I, दुसऱ्या रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये J, मग इज इक्वल डिफरन्स टेबल, DIF अंडरस्कोर टेबल, ओके. मग रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये I प्लस 1, I प्लस 1, परत रेक्टँग्युलर ब्रॅकेट घ्या, J मायनस 1 असं म्हणा, बाहेर या,
मायनस डिफरन्स अंडरस्कोर टेबल, परत रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये आय आणि दुसऱ्या रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये जे -1. ओके, बाहेर या, एंटर. आता मित्रांनो, या फॉरच्या खाली आपल्याला यायचंय, या फॉरच्या खाली. ओके, बॅक स्पेस. आपण या फॉर खाली आलो. आता म्हणायचं रिटर्न डिफरन्स अंडरस्कोर टेबल. ओके, दोन एंटर घ्या आणि म्हणायचं डिफाईन न्यूटन्स अंडरस्कोर फॉरवर्ड अंडरस्कोर इंटरपोलेशन राउंड ब्रॅकेटमध्ये x, y, व्हॅल्यू. ओके, एरिया कोलन आणि एंटर. आता म्हणायचं n इज इक्वल टू लेन कंसात y एंटर. डिफरन्स टेबल अंडरस्कोर टेबल इज इक्वल टू फॉरवर्ड डिफरन्स अंडरस्कोर डिफरन्स अंडरस्कोर टेबल, मग कंसात x, y एंटर. आता म्हणा h इज इक्वल टू x रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस म्हणा x रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये 0. ओके, एरिया एंटर. आता आपल्याला u ची व्हॅल्यू काढायची. u इज इक्वल टू व्हॅल्यू राउंड ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू मायनस x रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये 0 बाहेर यायचं आणि राउंड ब्रॅकेट कंप्लीट, सो पब्लिक h असं म्हणायचं आणि एंटर. आता आपल्याला रिझल्ट म्हणायचं आहे. रिझल्ट इक्वल टू y रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये 0 रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट एंटर. आता फॉर i इन रेंज ब्रॅकेटमध्ये 1, n. ओके, कोलन आणि एंटर. टर्म इज इक्वल टू डिफरन्स अंडरस्कोर टेबल, रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये 0 दुसऱ्या रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये i. ओके, एंटर. आपल्याला फॉर जे म्हणायचं. फॉर जे इन रेंज ब्रॅकेटमध्ये i बाहेर
आय नंतर कोलन आणि एंटर. आपल्याला इथं टर्म स्टार इज इक्वल टू राऊंड ब्रॅकेट मध्ये यू मायनस जे बाहेर या, एंटर म्हणा. आता आपल्याला या 4च्या खाली यायचंय मित्रांनो, म्हणून बॅकस्पेसने या. आता म्हणा टर्म ऑब्लिक इज इक्वल टू मॅथ डॉट फॅक्टोरियल. ओके, पुढे लिहायचंय राऊंड ब्रॅकेट मध्ये आय आणि एंटर. आता म्हणायचं रिझल्ट प्लस इज इक्वल टू टर्म. ओके, एंटर. आता मित्रांनो आपल्याला या फॉर खाली यायचंय, बॅक स्पेसने या आणि लिहा रिटर्न रिझल्ट. ओके, एंटर, बल एंटर. आता एक्स आणि वाय ची व्हॅल्यू लिहायच्या. एक्स इज इक्वल टू एनपी डॉट ॲरे राउंड ब्रॅकेट रेक्टँग्युलर ब्रॅकेट आणि 0.10 कॉमा 0.15 कॉमा 0.20 कॉमा 0.25 कॉमा 0.30. ह्या एक्सच्या व्हॅल्यू झाल्या. आता वायच्या व्हॅल्यू लिहायच्या आपल्याला. वाय इज इक्वल टू एनपी डॉट ॲरे राऊंड ब्रॅकेट मध्ये त्यात रेक्टँग्युलर ब्रॅकेट. आता आपण वायचे व्हॅल्यू लिहूया. 0.1003 कॉमा 0.1511 कॉमा 0.2027 कॉमा 0.2533 कॉमा 0.3039. अशा रीतीने आपण वायच्या व्हॅल्यू लिहिल्या. खाली आपल्याला जी व्हॅल्यू काढायची ती लिहावी लागेल. व्हॅल्यू इक्वल टू 0.12. जे एक्स इज इक्वल टू 0.12 असेल मग वायची किंमत किती असं विचारले, म्हणून आपण लिहितोय एंटर. रिझल्ट इज इक्वल टू न्यूटन्स अंडरस्कोर फॉरवर्ड अंडरस्कोर इंटरपोलेशन ब्रॅकेट मध्ये लिहूया. राउंड ब्रॅकेट एक्स कॉमा वाय कॉमा व्हॅल्यू ओके. राउंड ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर. फायनली आम्हाला प्रिंट म्हणायचंय. प्रिंट राउंड ब्रॅकेट मध्ये एफ डबल इन्व्हर्टेड इंटरपोलेटेड
व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू एरिया इज कर्ली ब्रॅकेटमध्ये रिझल्ट कोलन .4f कर्ली ब्रॅकेट कंप्लीट बाहेर या डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट अँड राउंड ब्रॅकेट ऑल्सो कंप्लीट. अशा रीतीनं आपण हा पायथन प्रोग्राम लिहिलेला आहे. ह्याला आपल्याला रन करून बघावं लागेल. म्हणून सर्वप्रथम याला सेव्ह म्हणा. सेव्ह म्हणल्यावर तो फाईलचं नाव विचारेल. नाव द्या. फॉर वर्ल्ड ओके .py आणि अशा रीतीनं ही फाईल सेव्ह म्हणा. आता ही फाईल सेव्ह झालेली आहे. मग रन करायची. रन आणि रन मॉड्यूल. आता या ठिकाणी त्याने आपल्याला काही एरर सांगितलेले आहेत. आता आपल्याला हा प्रोग्राम रन करायचा आहे. रन मॉड्यूल आणि अशा रीतीनं त्याने आपल्याला उत्तर दिले इंटरपोलेटेड व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू 0.12 इज 0.1203. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा प्रोग्राम टाईप केला. त्यामध्ये येणाऱ्या एरर्सवर आपण मात केली, त्या दुरुस्त केल्या, परत सेव्ह केलं आणि प्रोग्राम रन करून पाहिला, तेव्हा हे उत्तर आपल्याला मिळालं. तर अशा रीतीनं तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. तुम्ही सुद्धा येणाऱ्या अडचणीवर मात करायला शिका. आजच्या लेक्चरला आपण इथे थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एक नवीन प्रोग्राम घेऊन. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.